काय ईश्वर काका आज जॉगिंगला वगैरे जाणार नाहीत काय की मामांची वाट बघताय? नाही तो आज येणार नाहीये. अच्छा अच्छा, नाही काय कधीपासून तुम्ही इथे बसलेत ना का म्हणून विचारलं. काय टेन्शन बिन्शन नाही ना? नाही नाही टेन्शन काय नाही रे. काय झालंय माहिती काय, गावी ना भाजीचं लग्न आहे, तयारी करायची आहे. बहीण मागे लागली, जायला मिळत नाही अजून. त्यात आज आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन, त्याचं आणि त्यात परत ती स्वयंपाक करणारी बाई पण आलेली नाही. सगळं असं नाही 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 नाही, आज काय 1.5 दिवसाचा गणपती जाणार नव का? आज सुट्टी असतात नव का काही काही लोकांच्या. मग बरं म्या मार्केटला चाललोय तर तुम्हासनी काय खायला घेऊन येऊ का? नको नको. काय? अरे मी बाहेरचं खात नाही आणि तो तुषार पण नाही खाणार. बरं मग मार्केटला म्या नंतर जातो, तुम्ही चला घरला. तुम्हासनी मस्तपैकी झणझणीत काहीतरी बनवून देतो. चला. अरे खरंच नको, खरंच नको. काय माहितीये काय, त्यापेक्षा तू एक काम कर. आज आपलं विसर्जन आहे तर तू ना ते सोसायटीच्या माणसांना मदत कर काय. हा? आणि त्यानंतर बक्षीस समारंभ आहे, खूप कामाचा तामझाम आहे आज. हा तेवढं कर. हा? चल येतो. हो हो. हे काय साहेब पैसे. एवढे पैसे माझ्यासाठी? काय साहेब तुमच्यासाठी नाही हो, हे पैसे तुम्हाला झवेरी बाजारात जाऊन द्यायचे. पण मग मला किती मिळतील? 3%. 3%? हो असं काय करता, मागच्या वेळी सुद्धा तुम्ही मला 3% दिले होते. काय साहेब हे पैसे तुमचे नाही आहेत ना, तुम्ही एकाचे पैसे दुसऱ्याला जाऊन देणार, त्यात मिळून मिळून तुम्हाला किती कमिशन मिळणार? 30%. साहेब हँडलरला 3% मिळतात. का? जेवढी मोठी रिस्क तितकं मोठं कमिशन. तुम्ही स्वतःचे पैसे आणा, माझ्याकडे गुंतवा, मोठा इंटरेस्ट देतो तुम्हाला. म्हणजे जर मी माझे पैसे आणले आणि मीच जर हँडलर असलो तर मला 15% प्लस हँडलरचे 3% सुद्धा मिळतील. बरोबर साहेब, तुम्हाला बिझनेस कळलाय. तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ता हे पैसे घ्या आणि झवेरी बाजारात जाऊन द्या आणि त्यावर मिळणारे 3% तुमच्याकडे ठेवा. आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर पैसे कसे आणता येतील आणि माझ्याकडे गुंतवता येतील ते बघा. द्या. पण साहेब सांभाळ, आपल्या बिझनेसमध्ये रिस्क ही असतेच. हँडलरच्या बिझनेस मध्ये काय रिस्क आहे? काही सांगता येत नाही साहेब. हे जर पैसे तिकडचे तिकडे झाले तर पार्टी हात धुवून मागे लागते. आयुष्य बर्बाद व्हायला वेळ लागत नाही. इरा इरा उठ पटकन. इरा उठ ना यार. इरा उठ पटकन. इरा उठ. अरे काय आहे यार तुझं? अरे यार 8:30 वाजून गेलेत, बस निघून गेली केव्हाची. मग आता आपली स्कूल बुडली आहे. मी ही एक लेक्चर मिस करणार होते, अख्खं कॉलेजच मिस झालं यार. अरे यार मला सायन्स जर्नल सबमिट करायचं होतं, लास्ट डेट होती. आज माझा ड्रॉइंगचा पण पिरियड मिस झाला. आज त्या मोठ्या बोर्डवर माझं ना ड्रॉइंग लावणार होते तर रत्ना मिस. माझं इम्पॉर्टंट सबमिशन मिस झालंय गाईज. काय ले एवढं किलकिल करून राहिला रे पोट्टो? हा बघ आता काय तुमचं जागरण झालं की नाही अनिश काकामुळे. आता हे भाऊजींले माहित आहे, भाऊजी नाही रागवणार तुमच्यावर. हा आणि शाळेचं काय? ते त्याने काय होतंय सांगायचं का बाबा? ताप आला, पोटात दुखतो, तुम्हाला सांगतो का बाबा, मी लहान होतो शाळेत जायचो ना. उगाच काहीही सांगू नका त्यांना, खोटं बोलणं अनफेअर असतं. मला काय करायचं मग सांगा खरं, खा मार. अरे यार एवढं भारी ड्रॉइंग काढलं होतं. आज जर ते शाळेतल्या बोर्डवर लावलं असतं ना तर सगळ्यांनी माझं कौतुक केलं असतं. त्यात काय होतंय, आज लागेल ना आपल्या सोसायटीच्या बोर्डावर. का? नाही आज कसं आहे, बाप्पाचं विसर्जन आहे ना. आणि काल नाही का आपण ते डान्स केला होता, ते असं मधुबाला आम्ही केलेलं, आम्हाला दोघांना ना बक्षीस मिळणार. चल चल लवकर तयारी करा. चला चला जरा कार्यक्रमाला चला. चल लवकर उठा 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 चला. गाईस
उठा, गेट रेडी. ज्यांना असं वाटतंय त्यांना प्राइज मिळणार आहे म्हणजे आपल्याला तर डेफिनेटली प्राइज मिळणार आहे. पण ताई, आज गणपती बाप्पा जाणार ना, इतक्या लवकर. आपण एक काम करूया, आपण ना सगळ्यांना सांगूया आम्हाला प्राइज नाही दिलं तरी चालेल, फक्त गणपती बाप्पाला इकडेच राहू द्या. असं नाही सांगता येणार बाळांनो. का ग? त्याला इकडे आवडत नाहीये का? हिरू, तुला शाळेत जायला आवडतं ना, पण थोडा वेळाने तुला घरच्यांची आठवण येतेच, आजोबांची आठवण येते, राईट? तसंच बाप्पालाही त्याच्या आईबाबांची आठवण येत असेल ना. मग आपण आता बाप्पाला त्याच्या पेरेंट्स कडे जाऊन दिलं पाहिजे, करेक्ट? जो परत येईल, पुढच्या वर्षी परत येईल, पण आता तो जाताना पण छान स्माइल करून त्याला सी ऑफ केलं पाहिजे. ताई, तुम्ही दोघं जा, मला खूप रडायला येईल. अरे इरा, असं काय? शांत, इट्स ओके. तिला थांबू दे घरी. तू आवर पटकन, नाही तर प्राइस डिस्ट्रीब्युशन स्टार्ट होईल आणि आपल्याला लेट होईल. कमॉन कमॉन, उठ उठ उठ, चल जा पटकन. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे 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 हे, वा 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 वा, गणपतीची आरती छान झालेली आहे. जोरदार टाळ्या. आणि आता आता गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. खरं तर या अगोदर आपलं सगळं प्लॅनिंग, आपली धावपळ, आपली धांदल, आपली तयारी, या सगळ्यांनाच आता एक पूर्ण विराम मिळणार आहे. आणि पुन्हा उद्यापासून आपलं तेच रुटीन लाईफ सुरू होणार आहे. पण खरं सांगू, कालचा दिवस आपण कोणीच विसरू शकणार नाही. म्हणजे चांगल्या अर्थाने आणि वाईट अर्थाने सुद्धा. चांगल्या अर्थाने यासाठी म्हणतोय मित्रांनो की काल आपण दंगा, धमाल, मस्ती जबरदस्त केली. आणि वाईट मी कुठल्या अर्थाने म्हणतोय हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच, नाही का? खरं सांगतो बाबांनो, माणसांची किंमत त्यालाच कळू शकते ज्याच्या घरात माणसं नसतात. म्हणजे सणाच्या दिवशी सुद्धा माझ्या कुटुंबातली माणसं माझ्या बरोबर नव्हती. एकटा होतो. पण तुम्ही मला एकटं पडू दिलं नाही. तुम्ही माझं कुटुंब झाला. धन्यवाद, खरंच धन्यवाद. किशोर भाऊंचं दुःख मोठं आहे ना. बायको घरी नसली की असं होते. मग का बरं? आणि माझ्याच काय, कुणाच्याच कुटुंबामध्ये असं अविश्वासामुळे दुरावा येणं हे कुणाच्याच कुटुंबात होऊ नये असं मला वाटतंय. आपले बाप्पा म्हणजे प्रेम आणि एकता यांचं प्रतीक आहे. आणि त्याच बाप्पांना स्मरून मी हात जोडून माझ्या गुलमोहर सोसायटीतील रहिवाशांना विनंती करतो की बाबांनो, हे आपापसातील हेवेदावे संपवा. गणपती बाप्पा आपापसातली भांडणं प्लीज प्लीज संपवा. ठीक आहे. तर आता आपण दुसऱ्या म्हणजे आनंदाच्या गोष्टींकडे जाऊया. काल आपण सगळ्यांनीच खूप धमाल, मस्ती आणि दंगा केलेला आहे. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि सगळ्यांना खूप सारं प्रेम. आणि हो, आता ज्या क्षणाची तुम्ही अतिशय आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण म्हणजे पारितोषिक वितरण समारंभ. तर या पारितोषिक वितरण समारंभासाठी मी मंचावरती आमंत्रित करतोय माझे मित्र दी ग्रेट अशोक मामा. टाळ्या. या 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 या. द्या. तर या स्पर्धेचा निकाल मी आता जाहीर करतोय. सगळ्यात पहिलं बक्षीस आहे बेस्ट धतिंग परफॉर्मन्स आणि विजेते आहेत
देसाई सातपुते जना रुपाली प्रभू आणि मंडळी. आपल्याला नाही. नाही धतिंडांचं ना आपल्यालाच मिळालंय बरं, तर भरपूर रगड पैसे मिळाले असतील ना. कायचे पैसे असे झाडाच्या फांद्या देऊन राहिले. शुभ बसा. त्यांच्या विजेत्यांचे आभार. या 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 या. आणि दुसरं बक्षीस आहे बेस्ट यंग परफॉर्मर ऑफ द इयर, आणि हे विजेते आहेत रेयांश आणि संयमी. या या. वाव, चला टाळ्या टाळ्या. आणि आता पुढचं बक्षीस आहे बेस्ट मॅड परफॉर्मन्स ऑफ द इयर, आणि विजेते आहेत राधा वहिनी आणि किशा भाऊ. काय या या या. नाही आम्हाला कसं काय मॅड परफॉर्मर. मामी अहो मामी आजी हा बोल. ते तुम्हाला वाईट मॅड नाही म्हणाले, चांगलं मॅड म्हणाले. चांगलं मॅड. हे पाय बाल्या, मॅड मॅड असते, चांगलं वाईट असं नसते. मग चांगले मॅड बक्षीस द्या. हा, चांगलं मॅड बक्षीस घ्या घ्या. हा, मामा घ्या. मला खरं तर पण चांगलं मॅड बक्षीस टाळ्या. एवढं छान काम केलं. आम्ही धिंगाण नाच केला ना, चांगला केवढा मधुबाला केला आम्ही. काय तुम्हाला आता बेस्ट डिवोशनल परफॉर्मन्स ऑफ द इयर, आणि विजेते आहेत सातपुते जना आणि चिल्ली पिल्ली. वा वा वा. टाळ्या 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 टाळ्या. मामा 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 हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या. सगळे जवळ आहे. चिल्ली पिल्ली जवळ आहे जवळ आहे. आणि आता बेस्ट परफॉर्मर ऑफ द इयर, आणि विजेती आहे इरा अमित माझगावकर.